आजच्या गोष्टीचे नाव आहे कबुतरांच्या एकजुटीचा विजय. एका घनदाट जंगलात बरीचशी कबुतरे राहत होती. त्यांच्यात खूप एकजूट होती. तर अशाच एकदा या कबुतरांच्या थवाच्या थवा आकाशातून उडत उडत मजेत चालला होता. उडता उडता कबुतरांचे लक्ष जमिनीवरील धान्याच्या दाण्यांकडे गेले. सर्वांना खूप भूक लागली होती. त्यामुळे ते सारे जमिनीवर धान्यांच्या दाण्यांकडे आले. जमिनीवर उतरताच सारी कबुतरे पटापटा दाणे टिपू लागली. पण लगेच त्यांच्या लक्षात आले की आपण सर्वजण एका पारध्याच्या जाळ्यात अडकलो आहोत. सर्व कबुतरे खूप घाबरली. प्रत्येक जण सुटण्यासाठी उडण्याचा प्रयत्न करत होता. पण जाळ्यात अडकल्यामुळे पुन्हा खाली पडत होता. एकट्याने उडून काही उपयोग नव्हता. आता काय करायचे? जाळ्यातून कसे सुटायचे? काहीतरी युक्ती करायला पाहिजे. म्हणून सर्वांनी हुशारीने एक विचार केला. नामी युक्ती शोधून काढली. त्यांच्यात एकजूट तर होतीच. सर्वांनी एकाच वेळी सर्व शक्ती लावून जाळ्यासकट आकाशात झेप घेतली. जंगलात कबुतरांचे मित्र छोटे छोटे उंदीर राहत होते. कबुतरांनी त्यांची मदत घेण्याचे ठरवले. उडत उडत ते सारेजण उंदरांकडे आले. उंदरांना चांगले टोकदार दात असतात. कबुतरांनी उंदरांना जाळे कुरतडण्याची विनंती केली. उंदरांनी लगेचच आनंदाने सर्व जाळे कुरतडून टाकले. सर्व कबुतरांची जाळ्यातून सुटका केली. जाळ्यातून मोकळे झाल्यावर कबुतरांनी उंदरांचे आभार मानले. आम्हीही तुम्हाला मदत करू बर का उंदीर मामा, असे सांगितले. कबुतरांच्या एकजुटीचा असा विजय झाला आणि कबुतरे आनंदाने पुन्हा आकाशात झेपावली.